नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत MST CET जी आहे 2024 ची जी परीक्षा होणार आहे, जी एक्झाम होणार आहे, त्याचा कंप्लीट शेड्यूल आपण बघणार आहोत की रजिस्ट्रेशन किती तारखेपासून आहे, किती तारखेपर्यंत असणार आहे, त्यानंतर तुमची जी एक्झाम असणार आहे ती किती तारखेला असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण कंप्लीट शेड्यूल आज बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या आणि चला बघूया कंप्लीट शेड्यूल ऑफ MST CET. तर बघा, यामध्ये आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत की ऑनलाईन ऍप्लिकेशन कधीपासून चालू होणार आहे, त्यानंतर त्याची रजिस्ट्रेशन फी वगैरे कधीपर्यंत तुम्ही भरू शकता, किंवा ऍडमिट कार्ड कधी येणार आहे, त्यानंतर जी परीक्षा आहे ती कधी होणार आहे. बघा, जी 2024 ची जी परीक्षा असणार आहे ती 2 फेजेस मध्ये होणार आहे. यामध्ये पहिला फेज जो असणार आहे तो PCB वाल्यांसाठी असणार आहे आणि दुसरा फेज जो आहे तो PCM वाल्यांसाठी, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा पहिला फेज, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सचा जो दुसरा फेज. तर जी ऑनलाईन ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन आहे ती बघा, ते चालू होणार आहे जानेवारी 16 पासून, म्हणजे ऑलरेडी सुरू झालेले आहेत. ते 16 जानेवारी पासून चालू झालेले आहेत आणि ते राहणार आहेत 1 मार्च पर्यंत. बघा, 1 मार्च 2024 पर्यंत जे आहे तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यामध्ये तुमचं कन्फर्मेशन जे असेल ते तुम्ही तोपर्यंत करू शकता, 1 मार्च. बघा, आणि त्यासोबतच जर तुम्हाला जर लेट झालं तर लेट फी सोबत जर बघितलं तर 2 मार्च ते 8 मार्च पर्यंत तुम्ही जे फॉर्म भरू शकता, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. पण तुम्हाला इथे लेट फी द्यावी लागेल, इथे एक्स्ट्रा फी तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर पेमेंटचं जे ऍप्लिकेशन फी आहे ते तुम्ही कधीपर्यंत करू शकता, तर 1 मार्च पर्यंत जे आहे तुम्ही पेमेंट करू शकता. तुमचं जे पण ऍप्लिकेशन असेल, जो ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर त्याचं पेमेंट 1 मार्च पर्यंत देऊ शकता. म्हणजे तुमच्याकडे वेळ किती आहे, 16 जानेवारी पासून ते 1 मार्च पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर बघा, इश्यू ऑफ ऍडमिट कार्ड. तर ऍडमिट कार्ड तुम्हाला जे हॉल तिकीट वगैरे ते कधी मिळणार आहे, याची तारीख अजून यायची आहे. याची तारीख आतापर्यंत आलेली नाही. जोपर्यंत मी व्हिडिओ बनवते तोपर्यंत त्याची तारीख आलेली नाहीये. ती आली की मी नंतर तुम्हाला लगेच सांगून देईल. ऍडमिट कार्ड जेव्हा येईल तेव्हा त्याचा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला नक्की सांगेल. आता येते की परीक्षा कधी असणार आहे. बघा, जर फेज 1 मध्ये जर बघितलं तर PCB ग्रुप ज्यांचा असणार आहे तर त्यांची जी एक्झाम आहे ती होणार आहे एप्रिल 16 ते 23 च्या दरम्यान. एप्रिल 16 ते एप्रिल 23 च्या दरम्यान जे आहेत यांची एक्झाम होणार आहे PCB ग्रुप वाल्यांची, जी फेज 1 आहे. त्यानंतर फेज 2 जर बघितला, जो फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आहे PCM वाल्यांचा, तर यांची एक्झाम होणार आहे 25 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान. या दरम्यान जे आहे तुमची PCM वाल्यांची जी एक्झाम होणार आहे. तर हे कंप्लीट शेड्यूल होतं. जर तुम्हाला MST CET एक्झाम द्यायची असेल आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. मी तिथे पण तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.